मला प्रथमतः अतिशय उत्तम कार्य करणाऱ्या या जनकल्याण रक्तपेढीकडनं बोलवलं ह्याच्याबद्दल मी सगळ्यांचे पहिले आभार मानते. कारण आयुष्यातल्या प्रत्येक मनुष्याचा सगळ्या महत्वाचा अंग म्हणजे रक्त, आणि त्याचा संचय करून सगळ्यांना दान करून त्यांना एक नवीन आयुष्य देणारी ही संस्था. आणि ह्या संस्थेमध्ये अशा लोकांनी माझे विचार ऐकायला बोलावणं ही माझ्यासाठी एक गौरवास्पद गोष्ट आहे. आज आपण अहिल्यादेवी होळकर, शाळेत पुस्तकात आपण अहिल्यादेवी होळकर असा शब्द वापरायचो आमच्या वेळेला. आता बदल केला असेल नवीन ह्याच्यामध्ये, आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी, अहिल्या माता असा शब्द वापरला जातो. पुण्यश्लोक आपण आधी ते का असे शब्द वापरले याचा विचार करूया जरा. पुण्यकारक कार्य करणाऱ्याला पुण्य श्लोक, आणि श्लोक शब्द कोण वापरतं? आपण संतांचे सगळे श्लोक आहेत. आपली आहेत ती चारोळी आहेत, आपले आहेत ते सगळ्या अशा गोष्टी आहेत. श्लोक ह्याचा अर्थ ते इतकं सात्विक आणि इतकं सुंदर आहे की अशी व्यक्ती ही पुण्य श्लोक म्हणून मानली जाते. माता म्हटलंय, देवी पण म्हटलंय. म्हणजे मनुष्याच्या मध्ये आपण माताही म्हणतो, देवीला माताही म्हणतो. आणि देवीसारखं आपण ज्या सगळ्या देवी ऐकतो, नवरात्रातली सगळी रूपं ऐकतो, ही सगळी प्रचंड कणखर आणि अशी दिसलेली आहेत, आपल्याला वेगवेगळी शस्त्र घेतलेल्या दिसलेल्या आहेत. पण माता पण शब्द आहे, प्रचंड मायाळू प्रेमाळू अशी ही माता अहिल्यादेवी होळकर. यांचं आता ताईंनी खूपच सुंदर हे केलं आणि मला खूप तिचं कौतुक करावंसं वाटलं की तिने त्याच्यामध्ये ना काही 4 गोष्टी भर घातल्या. पाठांतर किंवा असं नुसतं वाचल्यासारखं नव्हतं. आत्ताच्या काळात काय घडतं याची सांगड घालण्याचा तिने प्रयत्न केला. आणि या प्राचीताईंनी पण इतक्या सुंदर आवाजात म्हटलं की शांत बसून ऐकावं, प्रत्येक शब्द ही ऐकावे असं वाटलं. तर त्याप्रमाणे ही सांगण्याचा प्रयत्न केला, त्याचीच मी री ओढण्याचा प्रयत्न करते. आपण आता महिला देवींच्या बद्दल कित्येक गोष्टी, आता हा वर्षच आपण सोहळा साजरा करतो आहोत. आवाज हे होतोय का? नाही ना? का आपण वर्ष श्राद्ध करतात, पुण्यतिथी करतात एका दिवसासाठी. आपण वर्षभर सोहळा करतोय आणि तो सोहळा करतोय. सोहळा कशाचा केला जातो की स्मरणात राहावा, लक्षात राहावा, ह्या गोष्टींसाठी सोहळा केला जातो. आपण वेगवेगळ्या ठिकाणी हे कार्यक्रम करतो आहोत. या कार्यक्रमाच्या माध्यमाने अहिल्यादेवींच्या वेगवेगळी रूप, अहिल्यादेवींची वेगवेगळे विचार, आपल्या अंगी एक जरी गुण आपण अंगीकारला तरी आपल्या आयुष्याचं कल्याण होईल. काय काय होते गुण आपण ते ऐकले, पण पुन्हा त्याचा एक एक संदर्भ घेऊया. वयाच्या 29व्या वर्षी वैधव्य आलं. आपण जसे सगळे तरुण होतो तसंच त्यांचे तरुणपणात लहान असताना लग्न झालं, सासरी गेल्या, सगळं तिथे ऍडजस्ट त्या पण झाल्या असतील. आपल्याला जसं जड जातं हल्ली, त्याही झाल्या असतील. कारण तुम्ही चोंडी या गावी कधी गेला असाल तर जाऊन बघा की ते गाव किती खेड्यात आहे, किती आतमध्ये आहे. तर या चोंडीतनं डायरेक्ट तिकडे इंदोरला जायचंय, म्हणजे एक राज्यच बदलायचंय. आणि तिथले जसं आपला साधा विचार केला, पुण्यातलं खानपान आणि कोल्हापूरचं खानपान, सांगलीचं खानपान किती बदल आहे. हे पूर्ण बदल होणार आहे. जरी जाती धर्माने एक असले तरी विचार आचारांनी, खाण्यापिण्यातल्या तिथल्या उत्पन्नाप्रमाणे आपल्या घरामध्ये वावर असतो. असा सगळा बदल ऍडजस्ट केला. ती म्हणजे तो नियमाने, निसर्गाने दिलेली एक ती देणगी आहे एका स्त्रीला की ती सहज बदलते, त्याच्यामध्ये ऍडजस्ट होते. ते झाल्यानंतर तरुण असताना, आज 29व्या वर्षी आपली लग्न होत आहे, 30-32ला लग्न होत आहे. त्यात दोष कोणाचा नाही, मी त्याबद्दल बोलत नाहीये, कृपया त्याबद्दल समज करून घेऊ नका. पण त्या वयाला आपली मनस्थिती काय आहे हे तर आपल्याला नक्की लक्षात येऊ शकतं. 29व्या वर्षी जेव्हा आपला पती सोडून जातो आणि आपल्या आजूबाजूचे लोकांच्या म्हणजे युद्धावर गेल्यानंतर त्यांच्या बरोबर जे इतर सरदार, इतर जे लढवय्ये होते, त्यांच्या पत्नींनी
सगळ्यांनी सती जाणं स्वीकारलं, कारण सती जायलाच पाहिजे हा नियमच होता. पण त्यांच्या सासऱ्यांनी आणि सासूबाईंनी असा हे केला की हिने सती नाही जायचं. हा अक्षरशः अगदी ऊर्ध्व दिशेला जाण्यासारखी गोष्ट आहे. आज आपण थोडासा वेगळा विचार मांडला तर आपल्या अंगावर किती लोक येतात. हा समाजामध्ये बदल घडवण्यासाठी पहिलं स्वतःच्या घरात पाऊल उचललं गेलं. 29व्या वर्षी सती न जाता एका मुलीला सांभाळणं किंवा करणं हे किती त्रासदायक असू शकतं. कारण आज एक महिला नोकरी करत असताना सुद्धा एका मुलीचं शिक्षण करणं किंवा एकटीने सांभाळणं केवढं अवघड आहे. आर्थिकदृष्ट्या आहे, शारीरिक आहे, मानसिक आहे. मानसिक काही गरजा माणसाच्या असतात, त्या वयाच्या 70 पर्यंत असतात, बदलत जातात त्याचे प्रकार. तरुण वयाची मानसिकता वेगळी असते. या सगळ्याला कोंडून टाकायचं आणि नव्याने उभं राहायचं का, तर माझ्या सासऱ्यांचं म्हणजे माझ्या घराण्याचं काय आहे हे सांभाळण्यासाठी मी कणखरपणे उभे राहणे. आता हे कणखरपणा सिद्ध करायला लागला त्यांना, केला म्हणजे त्यांनी सिद्ध करायला लागल्यापेक्षा त्यांनी केला. कसा केला, तर जेव्हा त्यांचे सासरे युद्धावर गेलेले होते, मगाशी तिने उल्लेख केल्याप्रमाणे त्या सगळ्या तालुक्यांची ना हिशोब गोळा करायचे असायचे आणि ते एवढ्या याचे अचूक असणं म्हणजे तेव्हा त्या शिक्षण घेतलेल्या होत्या. फक्त आत्ताच्याच काळात आपण शिक्षण घेतो हा आपला भ्रम त्यांनी काढून टाकलाय की त्यांनी तेव्हा शिक्षण घेतलेलं होतं. खूप पूर्वी काळापासून लिखापडी सगळेच विचार सगळ्या महिलांना येत होते. तर ते जी रोजमेळ आहे किंवा जी आपण ताळमेळ आहे हा अचूक करणं हे मोठं जिगरीचं काम. त्यासाठी वेगळा एक माणूस नेमलेला जायचा आणि त्याला सुद्धा कधी कधी गोंधळ व्हायचा. जेव्हा सासरे आले तेव्हा तो सगळं पाहिल्यावर त्यांना आश्चर्य वाटलं की घर सांभाळायचंय, मुलीकडे लक्ष द्यायचंय, म्हणजे आपल्या मुलींकडे लक्ष द्यायचंय आणि जे काही आचार विचार आहेत त्या काळी खूप होते. आज आपण जरा उशिरा उठलं तर कोणी बोलत नाही, पण किती वाजता उठायचं, दिनचर्या कशी असली पाहिजे आणि ती असलीच पाहिजे असा एक प्रघात होता. ते सगळं सांभाळायचं आणि सगळं उरकून ऑफिसचं काम करायचं. आज आपल्याला काय करायला आपण जेवणाला दांडी मारतो ऑफिसचं काम जास्त झालं तर तसं त्यांना करणं स्कोपच नव्हता कारण हॉटेल्स नव्हती. पण ते सगळं करताना कुठलाही दुःखी जीव त्यांचा झाला नाही. कारण जेव्हा माणसाच्या आयुष्यामध्ये ना मी का करायचं असा जर प्रश्न आला ना की तिथेच पहिला घाला येतो. आपल्या कामाच्या बाबतीत सुद्धा आपण बरेच वेळा होतो ऑफिसमध्ये, कधी एखाद्याला जास्त काम येतं, मग त्यांनी असं समजावं की अरे मी याच्यात मास्टर आहे म्हणून मला मिळालं, मी स्पेशल आहे. जेव्हा आपल्याला स्पेशल असे स्वतःलाच आपण म्हणून घेतलं ना की आपल्याला हे आलेलं टेन्शन निघून जातं. तर त्याप्रमाणे ह्या गोष्टी त्यांनी तिथे प्रत्यक्ष अनुभवल्या. ह्या कुठे लिहून नाही ठेवलेल्या, पण त्या आता आज तटस्थपणे बघायचा प्रयत्न करतोय. कारण त्यांच्याबद्दलचा इतिहास हे इतिहासकारांनी लिहून ठेवलेला आहे, पण त्या घटना लिहिलेल्या आहेत. पण मनुष्य म्हणून त्यांना या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागलंच की. आज जशी मानसिक अवस्था आहे त्याच मानसिक अवस्थेतनं गेलेले आहेत. मग त्यांनी काय केलं असेल, मग ते मला आज विचार करून अंगीकारलं पाहिजे, तर खऱ्या अर्थाने आपण हा सोहळा साजरा करतो असं म्हणता येईल. मी त्यांच्या समोर येणारे जे त्यांच्या समोर किती कंप्लेंट येत असतील, कारण राज्यकर्ता असं म्हणून जेव्हा सासरे नसताना एक तरुण मुलगी उभी राहिली. आत्ता आपल्या ह्याच्यामध्ये एखादी तरुण ऑफिसर असेल आणि तिने एखाद्या सिनियर वयाने व्यक्तीला काही ऑर्डर सोडली तर किती वाईट वाटतं त्यांना, पण तो तिचा अधिकार असतो. कारण तिचं ते शिक्षण, तिचं ते पद ह्याचा अधिकार असतो. तसं त्या लहान असताना इतरांना ऑर्डर सोडत असतील तर त्या कशा सोडत असतील, कशा त्यांना हे करत असतील, हे आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे त्यांची भाषा कशी असेल, त्यांचे हावभाव कसे असतील, त्यांच्या बोलण्याचा टोन कसा असेल, म्हणजे कोणाला दुखवायचं नाही. कारण तीच सगळी लोक आज त्यांचा उदो उदो करतायत.
नाही तर आतापर्यंत भला मोठ्या इतिहासात असं लिहिलं गेलं असतं की यांनी असं केलं तसं केलं तसं केलं. आपण कुठेच वाचत नाहीये त्यांच्याबद्दल. म्हणजे त्यांनी किती संयम बाळगला असेल बोलण्यातनं वागण्यातनं. साधी आपली नजर कडक जरी झाली ना तरी समोरच्याला कळतं की चिडलेत. म्हणजे त्या नजरेत सुद्धा काय असेल. त्यांचा पेहराव आपण पाहतोय. डोक्यावरनं पदर होता, नऊवारी साडी होती, कासोटा आपण त्या शब्दात जुन्या आजींकडनं ऐकला असेल हा शब्द. ते करून घोड्यावर बसून वेळ प्रसंगी युद्धाला जायचं. आत्ता आपल्याला कुठे काही जायचं असेल आणि गाडी कशाला असा प्रश्न येतो. म्हणजे युद्धावरही जायचं नाही, घोड्यावरही बसायचं नाही, नऊवारी साडी पण नेसायची नाही, तरी सुद्धा आपण किती निगेटिव्ह विचार करतो. मग ह्या आपण पुण्यश्लोक होणं अवघड आहे. परंतु एक आपल्या गल्लीतल्या लोकांनी तरी एक खूप छान होती ती, असं वाक्य ऐकायला काय हरकत आहे. किंवा आपल्या ऑफिसमध्ये जाताना 4 लोकांच्या डोळ्यात पाणी आलं तर काय हरकत आहे. सेंड ऑफ लोकांनी जा जा म्हणून मनातनं देण्यापेक्षा काय हरकत आहे की छान पद्धतीने देणं. यासाठी आपल्याला अख्खं काम करताना कसं असलं पाहिजे. कारण आता आपल्याकडे राज्य नाहीये, आता आपल्याकडे तलवारी नाहीयेत, आपल्याकडे कुटुंब आता आपलं 2 मुलं 1 मुलं इतकं आता कुटुंब मर्यादित आहे. त्यांचं कुटुंब आता तिने सांगितल्याप्रमाणे इतके तालुक्यांची प्रत्येक राहिलेल्या व्यक्ती हे त्यांचं कुटुंब होतं. आपल्याला आता आपण 5-6 लोकांच्या वर एक 4 लोक नवीन येऊ देत की आपण लगेच म्हणतो आधी कळवायचं ना. त्यांच्याकडे जेवणाची कशी पद्धत होती. त्यांच्याकडे रोज 200-250 लोक जेवायचे. जेवताना कसं असायचं की सगळे एका मांडवात पंक्तीत बसायचे. तिथे जात पात धर्म पद उच्च नीच पदानी सुद्धा जातीनी वेगळंच त्या स्वतः त्यांच्या बरोबर जेवायचे. इथे असं नसेल पण काही ठिकाणी मी तर काही गावांमध्ये जाते तेव्हा असं जाणवतं की कामकरणी आल्या ना, त्याला कामकरणी शब्द वापरतात गावाकडे. त्या कामकरणींना फुटलेल्या कपात चहा देतात. का द्यायचा. आपण त्यांचं गुणगान गातो ते शब्द फुके म्हणजे काय म्हणायचं ना, शब्द ते खोल ठरतात. आपण आपल्याला जे श्रेष्ठ आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, छत्रपती संभाजी महाराज आहेत, असे अनेक आहेत. अनेक आपण यादी म्हटली तर इथे तोच वेळ जाईल. त्या प्रत्येकाच्या अंगी काय गुणधर्म आहे तो आपण फक्त साजरा करतो पण अंगीकारत काहीच नाही. मग हा असाच अहिल्यादेवींचा जर आपण सगळ्यांना समानतेने ये ग मी आज नवी सकाळी सकाळी ताजे ताजे पोहे केले, तू पण पोहे डिशभर खा ताजे, हे अवघड आहे खूप घरांमध्ये अजूनही. अजूनही अवघड आहे. मग तिथे हुंडाबळी होणार नाही कारण तिथे मतभेद राहत नाहीत. मी मोठा तू लहान हा विचार येत नाही. स्वकष्टाने उभं करायची क्षमता त्यांना माहिती होती म्हणून त्यांनी सांगितलं किती कोटी त्यांनी दिले ते. हे कारण जसं वडलोपार्जित ते आलेलं होतं तरी त्याच्यात त्यांनी पण भर घातलेली होती म्हणून त्यांना तो अधिकार होता द्यायचा. आपण काय करतो, वडलोपार्जित येतं वेगवेगळ्या व्यसनांनी ते उडवून टाकतो. म्हणजे जपणं तर जाऊ दे, त्याच्यात भर तर घालतच नाही पण साधं जपताही येत नाही. मग निदान आपण ते जपूयात, त्याच्यात भर घालूया. निदान आपल्या पुढच्या मुलाला म्हणता तर येईल की आमचं ना 2 खोल्यांचं घर होतं, माझ्या वडिलांनी असं असं केलं. हे करता करता दर महिन्याला कुठेतरी ते वेगवेगळ्या माध्यमांनी दान करत होते. मग कधी कोणाचा शिक्षणाचा उचल, जसं तिने आता सांगितलं तसं तिथे ना संस्कृत पाठशाला त्यांनी सुरू केली उज्जैनला, याला महेश्वरला. का सुरू केली. एक पाठशाला, त्यावेळेला संस्कृत पाठशाला खूप महत्व होतं. आता आपल्याला संस्कृत विषय आपण ऑप्शनल म्हणून बघतो त्याच्याकडे, पण संस्कृत पाठशाला सुरू केल्यामुळे काय झालं तर ह्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे शिक्षण घेण्यासाठी आजूबाजूची मुलं उत्सुकतेने यायला लागली
आणि ती येताना त्यांना शिकवायला बाहेरगावची तज्ञ लोक यायला लागली. म्हणजे देवाणघेवाण वाढली, वैचारिक देवाणघेवाण. जसं शिक्षणामध्ये आता आपण बघूयात ना, शाळेमधले शिक्षक आपल्याला जे शिकवतात, पुढच्या येतात गेले की शिक्षक बदलतात, मग त्यांचे विचार त्यांचे आचार हे वेगळे असतात. असं करत करत 10वी पर्यंत आपण एक वेगळेच तयार होतो, कॉलेजमध्ये अजून वेगळं ऐकायला मिळतं. अशा प्रकारे तिथलं संबंध तो परिसर आहे हा सुसंस्कृत व्हावा, त्यांना आपल्या वेद काळापासून चालत आलेले जे अगाध ज्ञान आहे हे सगळ्यांना प्राप्त व्हावं, म्हणून त्यांनी ही संस्कृत पाठशाला सुरू केली. ह्या संस्कृत पाठशालेमुळे लोक यायला लागल्यामुळे तिथलं ना टुरिझम वाढलं. आताच्या भाषेत टुरिझम. ह्या सगळ्या देवस्थानांना जेव्हा आपण ते बघतो की महेश्वरला गेलोय किंवा कुठे काशीला सुद्धा त्यांनी जे तट बांधलेले आहेत, कशासाठी बांधले, काय गरज होती? मला माझं इन्कम येत आहे, सारा लोक देत आहेत, काय करायचंय हा विचार नव्हता. जसं तिथे मी माझं काहीतरी देणं लागते इतर समाजासाठी, हा विस्तृत विचार होता. आज मी विचार करताना ह्या सगळ्या गोष्टीचा एक म्हणजे आपल्यासारखे लोक विचार करताना, माझ्या घरात सगळं आहे ना, मग शेजारचा लाईट गेला काय, काय झालं काय, मला काय करायचंय, इतका संकुचित विचार आपला झालेला आहे. खालच्या आपल्या बिल्डिंग मधल्या एखाद्या माणसाला जो खरा आहे त्याला कोणी जरी येऊन मारतय, काही बोलतय, आपण जात नाही, कारण भीती वाटते पोलिसांची. आणि मग आपण म्हणतो ते योद्धा होते, ते अतिशय लढवय्ये होते, पण ते होते, आपण काय, आपण उठून मारामाऱ्या नाही करायच्या, पण निदान सत्याच्या बाजूने उभं तर राहता येतं. निदान आपल्याला जे मुख दिलंय, वाणी दिलीये, ही सत्यासाठी तरी वापरायला काय हरकत आहे. उणी दोणी काढू नका, इकडे तिकडे लावालाव्या करू नका. पण ह्याच वृत्तीमुळे आज हिंदू धर्म हा अडचणीत झालेला आहे, कारण कोणीच कोणाच्या बाजूला उभं राहत नाही. आणि ज्या हिंदू धर्मासाठी हे सगळे लोक लढलेले, आपण पाहिलंय मुसलमानांशी ते लोक सगळे लढत कसे होते, कोणाचं काय परतवून लावत होते, उगाच काही त्यांना कामधंदा नव्हता, जीवावर उदारून कशाला भांडत होते, आपल्या आपल्या सीमेला काहीतरी बॉर्डर घालायची, घरात बसायचं. आज आपण मात्र एक सण असला, साधं देवळात जात नाही आपण, खरंय ना, देवळात जात नाही का, वेळ नाही. देवळात जाणं म्हणजे तुम्ही काहीतरी ग्रेट करता असं नाही, पण तुम्ही इनडायरेक्टली लोकांना दाखवत असता की आम्ही एकत्र आहोत. ही एकत्र एखादी गोष्ट आपल्याला दिसली ना की मॉब आहे, की येणारा जो आघात करणारा ना तो आधीच थांबतो. आपण इतरांचं आता बघतोय कसे कसे आपल्याला त्रास देतात, हा त्यांनी तिथे करण्याचा प्रयत्न केला. खरमरीत पत्र लिहिली, खरमरीत वेळप्रसंगी उभ्या राहिल्या, शिक्षा करताना कठोरता निर्माण केली, अंगीकारली. कारण माता असताना मग ती आणावी लागते, मुळात नसते. जी माता असते ना ती मुळातच अशी निर्दयी आणि दुष्ट नसते. तिला वेळ प्रसंगी, आता प्रत्येक आई ज्या असतील त्यांना माहिती, किंवा मुलींनाही आपल्या आया कशा वेळ प्रसंगी रागवतात आणि तीच जरावानी कशी जवळ घेते माहितीये, पण ते अख्ख्या समाजासाठी करत होत्या. यातल्या किती गोष्टी आपण अंगीकारतो, त्यांचा पेहराव कसा होता, त्यांचा हे काय होता. आज आपण आपल्या आजूबाजूला पेहराव घातलेली लोक बघतो. साड्या नेसाव्या असं माझं अजिबात म्हणणं नाहीये, काहीही पेहरावाबद्दल बोलणं नाहीये, पण ज्यामुळे लोकांना कुठल्याही प्रकारचा मेसेज जाणार नाही एवढं मात्र आपण काळजी घेऊ शकतो की नाही. हेच त्यांची शिकवण होती. या सगळे संत आहेत किंवा आपल्या श्रेष्ठ जे योगदान देणारी लोक आहेत, ह्या सगळ्यांचा एकच मेसेज होता, तुम्हाला मनुष्य म्हणून जन्माला आणलेला आहे, मानवता धर्म स्वीकारा आणि तो व्यक्त व्हा. कुत्र्याच्या पण जरा असं केलं ना तर तो लगेच ओरडून व्यक्त होतो, भुंकून. आपण गप्प बसतो. म्हणजे तो प्राणी 83,999 योनीतला आहे, प्राणी आहे, आणि आपण तसेच वागत असल्यामुळे आपल्याला संतांच्या लेखणी दिले मनुष्य प्राणी असा शब्द वापरलाय, कारण तुम्ही मनुष्य असून सुद्धा प्राण्यासारखेच वागताय. त्यामुळे मनुष्यानी मनुष्याशी कसं वागलं पाहिजे
मानवता धर्म हा कसा असला पाहिजे. म्हणून रोज उठून एकमेकांच्या गळ्यात गळे घालायचे असा अर्थ नाही होत. पण ज्याला जेव्हा गरज असेल तेव्हा आपल्या कुवतीनुसार, आपल्या म्हणजे बौद्धिक क्षमतेनुसार, आपल्या याच्यानुसार आपण मदत करायला हवी. एक कुत्रा, मी कुत्र्याशी कंपॅरिझन नाही करत, एक तो प्राणी आपल्याला आजूबाजूला दिसतो म्हणून गैरसमज नसावा, कारण गलीगलीत कुत्रे दिसतात आपल्याला म्हणून मी त्याचं उदाहरण देते. एक कुत्रा ओरडताना दिसला की 10 कुत्रे मागे मागे धावताना दिसतात बघा. त्या प्राण्यांना पण कळतं. कावळे बघा, एक कावळा तुम्हाला जरा काही असं वेगळ्या आवाजात ओरडताना दिसला ना की अक्षरशः एक 50-60 कावळे गोळा होतात. हे त्यांना कळतंय पण आपल्याला कळत नाहीये. अहिल्यादेवींनी हे सगळं करत असताना एक विचारसरणीची लोक गोळा केली. मी आता परत गोळा करण्यावर बोलते. त्यांनी एका विचारसरणीची गोळा केली. जे चुकतायत त्यांना त्यांची चूक दाखवून दिली आणि त्यांना आपले विचार हळूहळू पटवले आणि मग ते त्यांच्या बाजून झाले. तुम्ही बारीक बारीक आता, कारण पुस्तक ना छोटं आहे पण त्यांचा खूप मोठ्या स्वरूपात जर तुम्ही वाचन केलं जसे असं लक्षात येईल आपल्याला की ते विस्तृत स्वरूपात आहे. त्यामुळे कळतं की हे सरदार विरोधात होते, मग त्यांनी त्यांच्याशी बोलणी केली. त्या चोंडीला त्यांचं माहेरचं घर आहे, तिथे सुद्धा खाली तळघरामध्ये काय म्हणूयात चर्चा करण्यासाठी बैठकीची एक खोली आहे, विशेष बैठकीची खोली. असं महेश्वरच्या घरी पण आहे आणि इंदोरच्या घरी पण आहे. तर तिथे त्यांना बसून चर्चा केली जायची. पहिलंच लगेच शस्त्र उगारायचं नाही. आता सध्या महिना 1.5 महिना असं चालू आहे की जरा कोणी क्रॉस झालं, कोणी कोणाची गाडीला धक्का लागला की एकदम शस्त्रच काढतात. हात आता शस्त्र झालंय, तलवारी आणि हे गेलंय, आता हात शस्त्र झालंय. पण तिथे आधी संवाद होता, आपले विचार सांगायच्या त्या आणि ते पटवून द्यायच्या. आपण काय करतोय, तर आपले विचार नाही पटले ना की बाजूला होतो, मला नाही, आमचं नाही पटत, चल मी बाजूला होते. का मागे जाता? तुमचे विचार जर योग्य असतील तर तुम्हाला छान पद्धतीने मांडता आलेच पाहिजे, कारण ती विशेष बुद्धी मनुष्याला दिलेली आहे. वेगवेगळ्या कविता करायला दिलेली आहे, कथा लिहायला दिलेली आहे, सगळ्या गोष्टींसाठी दिली आहे. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमांनी मांडण्याची बुद्धी मनुष्याला दिलेली आहे. मग त्याचा वापर आपण करता आला पाहिजे. माणसं तोडणं सोपं आहे हो. त्यांनी आता आपण जी म्हटलं तसं की त्यांच्या ह्याच्यात कुठेही लिहिलं नाहीये की ह्याला तोडलं त्याला तोडलं. आधी पत्र देऊन सांगितलं, समजुतीच्या गोष्टी झाल्या 4 वेळा, वेळ आल्यावर सैन्य घेऊन त्या पुढे गेलेल्या आहेत. एकदा तर असं झालेलं आहे की आपल्याकडचं सैन्य कमी आहे असं लक्षात आल्यावर दुसऱ्या सेकंदाने त्यांनी बॅकफुटला आल्यात, पण ते तेवढ्या पुरेसं. आपल्यावर कोणी ओरडतंय म्हटल्यावर आपण 2 मिनिटं नाही सॉरी असं म्हणून बाजूला होत नाही, तो वाद थांबावा म्हणून. नंतर समजावून आपल्याला त्याच्यात सॉर्ट आउट करता येतं. पण त्यांनी तसं केलं आणि मग पूर्ण तयारीनिशी मग त्यांना हरवलेलं आहे. हा इतिहास आहे. इतिहास असा तो शब्द आहे. आपला इतिहास, जन्माला आले, अमुक अमुक ठिकाणी शिकले, अमुक ठिकाणी नोकरी केली, ही 2 मुलं आहेत, हे आहेत, झालं, रिटायरमेंट झाली, त्याच्यानंतर ह्या क्लबला जॉईन झालो, ते झालं. क्लबला जाण्याबद्दल नाही झालं, मी जस्ट एक नीट समजून घ्या मी काय म्हणते हे. झाली रिटायर. आपलं जेव्हा त्यांनी आज्ञा दिली तेव्हा आपण चाललो. त्यांनी रक्त का सांडलं, कोणासाठी सांडलं? आज रक्ताचं महत्व मी तुम्हाला सांगण्याची अजिबातच गरज नाही, अजिबात नाही. रादर मलाच कमी माहिती असेल इतकं तुम्हाला माहितीये की किती श्रेष्ठ आहे. त्याच्यातले प्रत्येक गुणधर्म, प्रत्येक रक्ताच्या ह्याच्यातले काय काय आहेत आणि ते कोणाला कसे मदत करतात, काय करतात. तुम्ही सगळ्या लोकांनी जेव्हा, आता मी तुमचं विशेष मला कौतुक वाटलं, मी मगाशी सरांनाही म्हटलं की करोना काळामध्ये प्रत्येकाला फोन येत होते. ज्यांना कोविड झाला होता त्याच्यानंतर मग तुम्ही डोनेशन द्याल का, डोनेट कराल का ब्लड प्लाझ्मासाठी आणि ह्याच्यासाठी. काय गरज आहे तुम्हाला? मी हे तुमचं उदाहरण बाहेर देणार आहे. काय गरज आहे तुम्हाला की लोकांना बोलवून दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी ही धडपड करणं? इनडायरेक्टली तुम्ही हीच एक प्रकारची सेवा करत आहात.
ती कळली नाही. एक कोणीतरी सुचवलं, आपण ते फॉलो करतोय, पण ते फॉलो करता करता आपण काय पुण्य मिळवली हीच कळली नाही आपल्याला. कितीतरी लोक आली आणि कितीतरी जीव वाचले. पण हे सगळं असताना आपण एक महत्वाची गोष्ट विसरतोय की अहिल्यादेवी, मगाशी तिने सांगितलं की 12 ज्योतिर्लिंगांचा उद्धार केला त्या, कारण ते तोडले ती देवळं वगैरे. पण सगळ्यात महत्वाचं त्यांची दिनचर्या ऐकायची. सकाळी उठल्या उठल्या प्रथमतः त्या महादेवाची पूजा करायच्या. त्याची देवळं आहेत, महेश्वरला पण सुंदर देऊळ आहे महादेवाचं. का करायच्या? एक परंपरा पडलीये, त्यांनी कोणी लादलंय म्हणून नाही. आपण जेव्हा देवाच्या समोर बसतो तेव्हा काय होतं, तर मन स्थिर होतं. आपण सकाळी उठूयात, उठल्या उठल्या पाणी जाऊ देत आणि मग आपण धावत धावत येऊ द्यात, दिवसभर आपला वाईट जातो. हेच 2 मिनिटं सकाळी आपण देवाचं स्मरण करावं, धावत का होईना देवाला नमस्कार करून यावं. तुमचा दिवस किती काही वेडेवाकडे प्रसंग आले, अडचणी आल्या, कोणी काही तुमच्यावर चिडलं तरी तुमचे शांततेत जातात. कारण ती मानसिक स्थिती ही स्थिर असणं गरजेचं आहे. कसं आहे, मी आता अशी हलत हलत बोलले ना तर तुम्हाला लक्ष विचलित होईल काय बोलते ह्याच्यापेक्षा. आणि मी जर स्थिर होऊन बोलले तर माझ्याकडे मी स्थिर नजरेने बघितल्यावर काय बोलते ह्याच्याकडे लक्ष जाईल. यासाठी ती भूमिका स्थिर असणं गरजेचं आहे. आपल्या मनाची स्थिती स्थिर नसते. सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, प्रत्येकाच्या मनाची स्थिती वेगवेगळी आहे. याच्यासाठी अनेक लोकांनी लिहिलंय की मन वडाय वडाय या फुलावर बसले. नामदास स्वामींनी अख्ख्या श्री मनाच्या श्लोकाला 205 श्लोक लिहिलेत. अरे बाबा तू गुणी आहेस, सज्जन आहेस, असं सगळं सांगितलंय. का तर या सगळ्यांना मर्म कळलेलं होतं की एक मन स्थिर झालं की सगळं प्राप्त होतं. म्हणजे आपण हे तर अंगीकारू शकतो की नाही की आपल्या घरामध्ये आपण आपले ज्याच्यावर भक्ती आहे काय आहे त्याला वंदन करून 10 मिनिटं शांत बसून आलो तर आपला दिवस छान जाईल. हे करू शकतो. हेच आपल्या आजी आजोबांनी, आई वडिलांनी सांगितलेलं असतं, पण पटत नाही आपल्याला. कशाला करायचंय? आधुनिक काळातले होत आम्ही. पण आधुनिक काळातले असल्यामुळे आज आत्महत्येचं प्रमाणही वाढलंय, कारण मन स्थिर नाही. तुम्ही कधी ऐकलेत त्या काळामध्ये असे किती लोकांनी आत्महत्या केल्या होत्या? म्हणजे प्रमाणाबद्दल केलं असेल, कारण कोणाची स्थिती काय असेल, पण प्रमाण कमी. आता किती वाढलंय? कारण स्थिरता नाही. स्थिर बसलं ना की आपल्याला मग सुचायला लागतं काय बरोबर, काय वाईट, काय नाही, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, हे कळायला लागतं. आणि त्यामुळे त्यांचा जो हे होता की पूजा करताना त्या एकट्या बसून शांतपणे पूजा करायच्या आणि मग दिवसभराचा कार्यभाग चालायचा. मग आज कोण एक भांडण घेऊन येतंय, आज कोण मारामारी केलंय, कोण लहान मुलाची कंप्लेंट आहे. सगळ्या वयोगटातल्या त्यांच्या वयाला जाऊन न्यायाने वागणं हे अवघड असतं. आपल्याला आत्ताच्या स्थितीतनं जरा 10 मिनिटांनी चेंज, थांब जरा, मला जरा नॉर्मल व्हायला वेळ लागेल, अशी आपली स्थिती आहे. अशा प्रकारे आपण त्यांचा विचार घेऊया. कारण मी इथे त्यांचा इतिहास किंवा त्यांच्याबद्दलच्या गोष्टी हे आता आपण सांगायला उभं राहिलो तर दिवस दिवस संपणार नाही अशी अवस्था आहे. इतकं कार्य श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहे. त्यातले 4-5 गोष्टी माझ्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला, कारण मला माहिती ते खूप जणांना आपापल्या सुद्धा काय काय कार्यक्रम हे आहेत बघायचे आहेत. कारण ह्या मंच मी मगाशी तुम्हाला ऐकलं, हे व्यासपीठ जे तुमच्यासाठी सुरू केलंय ही एक प्रकारची सुंदर तुम्हाला दिलेली स्थिरता आणण्याचंच माध्यम आहे. कोणाला कविता सुचतात त्यांनी बोलायचं. आता तिने किती सुंदर खणखणीत आवाज होता तिचा, मला फार आवडला तिचा आवाज. तिला जे बोलायचं होतं तिने अगदी स्पष्ट आणि खणखणीत सांगितलं. हीच भूमिका मात्र भांडताना येणार नाही ना, ह्याच्याकडे काळजी द्यायला पाहिजे. मी तुला बोलत नाहीये ताई, एक उदाहरण समोर होतं म्हणून सांगते. कारण आपल्याला तो टोन बदलता आला पाहिजे, आपल्याला माध्यम बदलता आला पाहिजे लगेच.
आणि एवढ्या कॉम्प्युटर सारखं, कॉम्प्युटरला कसं मल्टिपल विंडोज ओपन करता येतात, तशा आपल्याला मेंदू त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यामुळे मल्टिपल विंडोज एका वेळेला चालू ठेवून वेगवेगळ्या गोष्टी, कोणाला सेंड करायचंय, कोणाला रिसिव्ह करायचंय, हे करता आलं पाहिजे न त्रासता, असं मला वाटतं. मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला 2 शब्दात. तुम्ही सगळ्यांनी माझं ऐकून घेतलं आणि अशा प्रकारे आपण एक एक गुणधर्म मी माझ्याकडनं प्रयत्न करते, तुम्ही तुमच्याकडनं करूया. आणि अहिल्या देवींचा हा जो सोहळा चालू आहे तो ह्या वर्षात पुढच्या वर्षी लोकांना, घरच्यांना जाणवलं पाहिजे की हा बदल झाला. ही जबाबदारी आपण सगळे घेऊयात. आणि मी इथेच थांबते. धन्यवाद.